लोकसभा अध्यक्षपदाची धुरा दक्षिण भारताकडे जाण्याची शक्यता आहे। लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपच्या डी पुरंदेश्वरी यांच्या नावाची चर्चा आहे। आंध्र प्रदेशमधून डी पुरंदेश्वरी 3 वेळा निवडून आलेले आहेत। डी पुरंदेश्वरी या दिवंगत नेते एन.टी. रामाराव यांच्या कन्या आहेत। डी पुरंदेश्वरी टीडीपीचे नेते चंद्रबाबू नायडू यांच्या मेहुणी आहेत। तर डी पुरंदेश्वरी यांचा अल्प परिचय आपण पाहूया। तेलुगू देसम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष एन.टी. रामाराव यांच्या कन्या। 64 वर्षांच्या डी पुरंदेश्वरी टीडीपीचे विद्यमान अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांच्या मेहुणी आहेत। 1996 मध्ये एन.टी. रामाराव यांच्याऐवजी पुरंदेश्वरी यांच्याकडून नायडूंच्या समर्थनाची मोठी चर्चा होती। 2004 मध्ये डी पुरंदेश्वरी या पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्या। मात्र पक्षामध्ये साइडलाईन होण्याच्या भीतीनं काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला। 2009 मध्ये मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली। 2014 मध्ये डी पुरंदेश्वरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। डी पुरंदेश्वरी यांच्यावर सध्या आंध्र प्रदेशच्या भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी आहे।